आज ना प्रियांच्या टिफिनमध्ये काहीतरी वेगळं करून द्यायचं होतं, कारण की त्याला कुठलीच भाजी आवडत नाही. चला म्हणलं हा तरी टिफिन फिनिश करेल तो पटकन. त्याच्यासाठी इथे मी काकडी, टोमॅटो, कांदा हे बारीक कट करून घेतले. सोबत हिरवी मिरची पण घेतली. बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे समप्रमाणामध्ये घेतलेले सगळे व्हेजिटेबल्स चॉपरने बारीक चॉप करून घेतले. कोथिंबीर बारीक चिरून टाकली याच्यामध्ये. अद्रक आणि लसण याला पण बारीक कुटून टाकलं. जिरे पण सोबत कुटून टाकले होते. हळद, चटणी, मीठ चवीनुसार याच्यात ॲड करायचं. तर थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि सैलसराचं बॅटर तयार केलं. तवा गरम झाला की त्याला तेल लावायचं आणि हे बॅटर याच्यावरती टाकायचं. डोस्यासारखं स्प्रेड करायचं. याला थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे कच्चं राहणार नाही. दोन्ही साईडने छान भाजून घेतलं. प्रियांना सुद्धा खूप आवडलं हे. आणि त्याच्यानंतर आता प्रक्षिताला विचारायला गेले तर तिची फरमाईश वेगळीच होती. तर ह्याच बॅटरमध्ये ब्रेड डीप करून दोन्ही साईडने छान भाजून तिचा पण टिफिन तयार केला. त्याच्यानंतर मग ह्यांना जेवायला वाढलं. त्यांच्या जेवणामध्ये पत्तागोबीची भाजी आणि पोळी बनवली होती. त्याच्यानंतर आज मला करायची होती किचनची पॅकिंग आणि संध्याकाळी मग प्रक्षिताचा स्कूल प्रोजेक्ट बनवला होता. आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.